जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचं मतदान हे परवा झालं होतं. आज त्याची मतमोजणी झाली. आपण आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या खालापूर आणि कर्जत या मतदारसंघामध्ये. आपण खालापूरला आहोत. खालापूरमध्ये 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये जो काही निकाल आज लागला आहे, या निकालातून स्पष्ट कुठल्याही पक्षाला जिल्हा परिषदेमध्ये बहुमताने मिळाले नाही. 4ही जागा या 4 पक्षांना मिळाल्या. एक जागा भाजपला मिळाली आहे, एक जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाली आहे, एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाली, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळालेली आहे. पंचायत समितीचं गणित थोडंसं वेगळं झालेलं दिसतंय. एकूण 8 जागांपैकी महायुतीत लढलेले भाजप आणि शिवसेना आहेत. त्यांना शिवसेनेला 2 जागा तर भाजपला 3 जागा, अशा 5 जागा घेऊन पंचायत समिती जवळजवळ ताब्यात घेतल्याचं चित्र हे खालापूर पंचायत समितीमध्ये इथं पाहायला मिळाले. उर्वरित 3 पैकी ज्या जागा आहेत त्या परिवर्तन विकास आघाडीला म्हणजे उभाटा आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या आपल्याला इथे पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अजितदादांचं जे निधन झालं त्यामुळे कुठल्या प्रकारचा जल्लोष त्यांनी केला नाही आणि करण्यासारखं त्यांना यशही प्राप्त इथं न झाल्यामुळे अगदी शांततेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला दिसते. परंतु शिवसेना भाजप या महायुतीने मोठा जल्लोष करीत पंचायत समिती ताब्यात घेतले, त्याचा आनंद इथं व्यक्त केला. मी तर आमच्या महायुतीचे सगळे जे आमचे मान्यवर आहेत, म्हणजे RPI असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या सर्व आमच्या घटक पक्षांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी अभिनंदन करत आणि खास करून ज्या मतदार बंधू भगिनींनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी जो विजय झालेला आहे तो अतिशय खूप मोठ्या मताधिक्याने हा विजय झालेला आहे. विरोधक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वल्गना करत होत्या, पण आमचा पूर्ण आत्मविश्वास होता का जी या मतदारसंघामध्ये माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जो केलेला विकास, मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना केलेल्या प्रत्येक गावामध्ये वॉटर स्कीम, नरेशजी पाटील हे अर्थ आणि शिक्षण आणि क्रीडा मंत्री सभापती असताना त्यांनी केलेला विकास, या विकासाच्या जोरावर हा आमचा विजय झालेला आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन, धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय हा झालेला आहे. असं म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेचं आमच्या दोघांच्याही वतीने, नरेश पाटील आणि भाई शिंदे यांच्या दोघांच्याही वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन. त्यांना या ठिकाणी त्यांचं धन्यवाद कसं मानायचं माझ्याकडे आज शब्द नाहीयेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या होत्या. अनेक प्रकारचे नरेश पाटील आणि माझ्यामध्ये असंतुष्ट निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. परंतु मी त्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं का आम्ही एकत्र आहोत, आम्ही एकत्र राहणार आहेत आणि राम लक्ष्मणाचा धनुष्यबाण हा अयोध्येला जाणार आहे आणि तो धनुष्यबाण आज अयोध्येला गेलेला आहे. महायुतीचा अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यामुळे सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांना शुभेच्छा देईन, त्यांचं अभिनंदन करेन. असा आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, पक्षावर, आमच्या महायुतीवर जो विश्वास ठेवलेला आहे, हा प्रेम, हा जीवाला असाच राहू द्या. प्रचाराच्या दरम्यान मध्ये काय कोणाला चुकीचं कमी जास्त झाला असेल तर आम्हा दोघांनाही क्षमा करावी, एवढीच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.